हॅलो. तर चलो, मी माझी स्क्रीन शेअर करतो. जस्ट होल्ड. ऑफलाईनला विजिबल असेल, ऑनलाईनला नाही आहे. जस्ट होल्ड. ऑनलाईन. परफेक्ट. सो आवाज येतो माझा ऑनलाईन सर्वांना? येस सर. चलो लेट्स स्टार्ट नाउ. काल आपण काय बघितलंय? काल आपण इंट्रोडक्शन अबाउट डेटा सायन्स बघितलं. आय होप तुम्ही सगळे तिथे प्रेझेंट होते, राईट? आणि तू नव्हता वाटते, राईट? तर इंट्रोडक्शन ऑफ डेटा सायन्स ज्यांचा पण मिस झालेला आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल झालेला आहे. तुम्ही तो बॅकअप मधून करू शकता, किंवा नंतर मग जेव्हा तुमची बॅच रेग्युलर मध्ये चालू होईल तेव्हा मी शॉर्ट ब्रीफ देऊन देईल त्याचा. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं? आता मी शॉर्टली काल काय बघितलं ते तुम्हाला पहिले आधी एक्सप्लेन करतो, नंतर मग आपण पुढे जाऊ. ओके. सो जस्ट होल्ड. राईट. ओके. राईट. आय होप माय स्क्रीन इज विजिबल टू ऑनलाईन अँड ऑफलाईन ऑल्सो. राईट. ओके. परफेक्ट. राईट. सो आपण कालच्या सेशन मध्ये काय बघितलंय की डेटा सायन्स काय आहे ऍक्च्युली, राईट? डेटा सायन्स कशा प्रकारे वर्क करते, राईट? पहिले कालच्या सेक्शन मध्ये डेटा सायन्सची डेफिनेशन आपण एक्सप्लोर केली, आणि डे टू डे लाईफ मध्ये डेटा सायन्स आपल्या कसं इफेक्ट टाकत आहे त्याचे एक्झाम्पल दिले. मी एक छोटा एक्झाम्पल घेतला होता ज्यामध्ये झोमॅटो या ब्रँड बद्दल मी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, राईट? झोमॅटो कशा प्रकारे डेटा सायन्सला यूज करत आहे त्याचे 2-3 सिनारिओज पण समजून सांगितले होते. आय होप सर्वांना ते अंडरस्टँड झालेले असेल आणि सर्वांना ते समजले पण असेल. त्यानंतर नेक्स्ट, राईट, नेक्स्ट मी सिलेबस तुम्हाला डिस्कस करून सांगितलं होतं की सिलेबस मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी राहतात. जसं की सिलेबस मध्ये आपण काय काय शिकणार आहे? सिलेबस मध्ये आपण पायथन शिकणार आहे, राईट? पायथन बेसिक पासून कसं शिकणार आहे, त्यानंतर कुठल्या कुठल्या लायब्ररीज आपण कव्हर करणार आहे जे डेटा सायन्स मध्ये इम्पॉर्टंट आहेत, राईट? डेटा अनालिटिक्स मध्ये काय शिकणार आहे, राईट? त्यासोबतच बोनस टेक्नॉलॉजीज म्हणून काही पार्ट आहे, राईट, जो डेटा सायन्सच्या व्यतिरिक्त आपण शिकणार आहे. तो का बरं शिकणार आहे आणि कशाला तो इम्पॉर्टंट आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. डेटा अनालिटिक्स मध्ये पायथन, पॉवर बीआय, राईट? पॉवर बीआय आणि टॅब्ल्यू हे टूल्स, 2 टूल्स आपण शिकणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, राईट? त्या व्यतिरिक्त आपण डेटा अनालिटिक्स मध्ये कुठल्या कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत ते पण आपण एक्सप्लोर केलं होतं. जसं डेटा अनालिटिक्स म्हणून तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या स्पेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. डीप लर्निंग बद्दल पण तुम्हाला मी काही जॉब ओपनिंग्स पण दाखवल्या होत्या याच्या रिलेटेड कालच्या सेक्शन मध्ये. त्यानंतर डे टू डे लाईफ मध्ये डेटा सायंटिस्ट काय करत असतो त्यावर आपण एक्सप्लोर केलं होतं. म्हणजे डेटा सायंटिस्ट हा डेटा पुल करतो, डेटा अनालाइज करतो, तो डेटामध्ये पॅटर्न शोधतो, राईट? प्रिडिक्टिव्ह मॉडेल्स बनवतो आणि डेटा व्हिज्युअलायझेशन करतो, राईट? त्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी ग्रॅडेक्स अकॅडमी बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं की आपला जो कोर्स आहे त्याचं ड्युरेशन काय आहे, राईट? आणि त्या कोर्समध्ये कोणत्या पॅटर्ननी आपण कोर्समध्ये पुढे जाणार आहे याबद्दल काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती. जसं 4.5 मंथचा हा ऑफिशियल कोर्स आहे, जो की म्हणजे ज्यामध्ये प्रोजेक्ट्स वगैरेचा ड्युरेशन ऍड केला तर तो 6 महिन्याचा टोटल कोर्स आहे. त्या व्यतिरिक्त आपण डेली क्लासेस 1 आवर हा डेली मी शिकवणार आहे. हाफ एन आवर आपण डाऊट क्लिअरिंग सेशन घेणार आहे. रोजच्या रोज डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे, राईट? त्यानंतर वीकली क्लासेस चालणार आहे, 5 डेज अ वीक. त्यापैकी एक दिवस काही साइजेबल सिलेबस झाल्यानंतर आपण एक दिवस जवळपास मॉक इंटरव्ह्यूज घेणार आहे. म्हणजे रेग्युलर बेसिसवर जसा आपला कोर्स पुढे पुढे जात आहे तसंच आपण म्हणजे आपल्या प्रिपरेशन मध्ये पण पुढे पुढे गेलो पाहिजे म्हणून. ओके फाईन. या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहे, जसं रेकॉर्डिंगचा ऍक्सेस मिळणार आहे, त्यानंतर रिझ्यूम बिल्डिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल गायडन्स भेटणार आहे, मेंटॉरशिप भेटणार आहे इंडस्ट्री एक्सपर्ट कडनं. त्यानंतर डेली असाइनमेंट आणि टास्क राहणार आहे. आता डेली असाइनमेंट आणि टास्क कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहे ते पण मी एक्सप्लेन केलं होतं. त्या व्यतिरिक्त मॉक इंटरव्ह्यूज कोणत्या लेवलवर राहणार आहे, हे सगळं कुठे भेटणार आहे. जे लाईव्ह करत आहे ते गुगल मीटवर करत आहे, ते लाईव्ह त्यांना ऍपवर कसं करता येईल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या होत्या. ओके. तर आज आपण विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण आता मेन कोर टॉपिक वर सिलेबसवर जाऊ. का बरं? कारण की आपला 4 दिवसाचा डेमो आहे. 4 दिवसात भलेही तुम्ही बॅच करायची आहे नाही करायची, इट इज द अदर पार्ट, पण तुम्हाला काही ना काही व्हॅल्युएबल भेटलं पाहिजे आमच्या साईडने. म्हणून आपण पायथनचा सिलेबस स्टार्ट करणार आहे आजपासून, राईट? म्हणजे असं नाही आहे की आपल्याला डेमो मध्ये फक्त आणि फक्त पीपीटी शिकायचे आहे, राईट? पायथन पासून करणार आहे आपण. ओके. तर लेट मी शेअर माय अनदर स्क्रीन. मी तुम्हाला
पायथन एक्सप्लेन करतो. पायथन कोणी कोणी ऐकलेला आहे काहीच पायथन बद्दल? हा, येस, इट इज अ लँग्वेज, राईट, इट इज अ लँग्वेज. हा, या, ओके ओके फाईन. ऑनलाईन मध्ये कोणी सांगू शकते पायथन बद्दल कोणी कोणी ऐकलेलं आहे? एनीवन? पायथन, पायथन ऑब्विसली, पायथन, ओके. पायथन, पायथन काय आहे? पायथन ऑब्विसली एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, राईट, प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. आता पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय असते? व्हॉट इज द प्रोग्रामिंग लँग्वेज? प्रोग्रामिंग लँग्वेजची नीड काय आहे, राईट? आपण काय करत आहे, आपण मोस्टली आयटी मध्ये सगळेचे सगळे लोक अप्लिकेशन बनवतो, राईट, किंवा अप्लिकेशन युज करतो, अप्लिकेशन युजेबिलिटीसाठी युटिलिटी टाइप अप्लिकेशन बनवतो, राईट. तर पायथन किंवा कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज काय करत आहे, कम्प्युटर सिस्टम आणि ह्युमन यांच्या मधात इंटरॅक्शन करून देते, राईट. म्हणजे सिस्टम एस्टॅब्लिश करायसाठी कम्प्युटर कॅन अंडरस्टँड द कम्प्युटर लँग्वेज, राईट. आपल्याला काय दिसते? युजर इंटरफेस. म्हणजे जसं आता मी या पेंटवर लिहत आहे, राईट, बट हे पेंट विंडो कोणी ना कोणी कोड केलेलं असेल, राईट. तर ते कोणत्या भाषेत कोड केलेलं असेल? ऑब्विसली कम्प्युटरला मशीनला जी समजते ती लँग्वेज, राईट. म्हणून आपण काय करत आहे, आपण एक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत आहे, राईट. आता पायथन काय? एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. बट पायथनची डेफिनेशन काय, राईट? पायथन काय? पायथन इज actually high level, right, multi-purpose, right, strongly typed, right, object oriented programming लँग्वेज, राईट. ज्यांनी पायथन बद्दल काही सर्च केलं असेल, राईट, त्यांना ही डेफिनेशन गुगलवर दिसलेली असेल. पायथन इज अ हाय लेवल मल्टीपर्पज स्ट्रॉंगली टाइप ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रत्येक वर्डचं मिनिंग आहे गाईज, राईट, प्रत्येक वर्ड, राईट. आता वन बाय वन घेऊ, राईट. आपल्याला एक यातला शब्द हाय लेवल, ठीक आहे, राईट. स्ट्रॉंगली टाइप ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ओके, परफेक्ट, राईट. आता यामधला एक गोष्ट सर्वांना माहित आहे, मल्टीपर्पज. मल्टीपर्पज म्हणजे काय? मल्टीपर्पज म्हणजे मल्टिपल यूज येणारी, राईट, मल्टीटास्किंग, किंवा म्हणू शकतो एक गोष्टीने मल्टिपल कामं होऊ शकतात. तसंच पायथन कशी आहे? पायथन अशी लँग्वेज आहे ज्यामध्ये मल्टिपल गोष्टी आपण लिहू शकतो. जसा पायथन इज यूज टू टेस्टिंगसाठी यूज होत आहे, एआय मध्ये यूज होत आहे, राईट, वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होत आहे, राईट. तुम्ही ऐकलं असेल IoT, रास्पबेरी पाय वगैरे मध्ये यूज होत आहे, राईट. म्हणजे पायथन काय? एक मल्टीपर्पज लँग्वेज आहे. मल्टीपर्पज म्हणजे काय? वेगवेगळ्या पर्पज ते फुलफिल करते, त्याला मल्टीपर्पज म्हणतात आपल्याला. हाय लेवल म्हणजे काय असते, राईट? हाय लेवल म्हणजे हाय लेवल इंटेलिजंट लँग्वेज आहे. हाय लेवल इंटेलिजंट, इट इज लाईक अ इंग्लिश ओनली, राईट. जसं इंग्लिश लिहितो ना आपण, तशा टाईपची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. स्ट्रॉंगली टाईप म्हणजे काय, राईट? स्ट्रॉंगली टाईप म्हणजे याचं मिनिंग आहे की पायथन मध्ये आपण कॅपिटल गोष्ट ही स्मॉल नाही लिहू शकत, स्मॉल गोष्ट ही कॅपिटल नाही लिहू शकत, आणि इंडेंटेशन आपल्याला फॉलो करायचं आहे, राईट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे प्रत्येक गोष्ट हा ऑब्जेक्ट आहे. आता याला आपण समजून घेऊ, राईट. हे तर झाली डेफिनेशन, ब्रेकअप केलं याचा डेफिनेशनचा आपण, बट याला आपण समजून घेऊ. आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे, पायथन शिकताना किंवा कुठलीही लँग्वेज शिकताना डायरेक्टली आपण इन्स्टॉलेशनवर पहिल्या दिवशी नाही जायचं. त्याचं रिझन आहे की इन्स्टॉलेशन मध्ये आपण फसून जातो. पहिल्यांदा आपण ऍक्च्युली कसं असतो, आपण कधी लॅपटॉप व्यवस्थित युज नसते केला, राईट. म्हणजे असं नाही म्हणत आहे की सर्व लोक होऊ शकतात, खूप सारे टेक सेवी पण लोक असतील, बट आपण कमी युज करतो लॅपटॉप, तर आपल्याला भीती वाटते काही इन्स्टॉल करायचं की वर्क होईल नाही होईल. म्हणून लक्षात ठेवायचं नेहमी, राईट, यूज क्लाउड बेस्ड आयडी. कोणती क्लाउड बेस्ड आयडी यूज करा फॉर द स्टार्टिंगसाठी, मग कॉन्फिडन्स येते आपल्याला, आणि नंतर मग आपण एक आयडीई यूज करू. आयडीई म्हणजे कसं सांगू. आयडीई म्हणजे काय आहे? पहिले आयडीई म्हणजे, राईट, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ओके. म्हणजे काय? आता आपल्याला पायथनचा प्रोग्राम लॅपटॉप मध्ये लिहायचा आहे. पायथनचा प्रोग्राम लिहायसाठी सर्वात पहिले काय लागणार आहे? लॅपटॉप मध्ये पायथन इन्स्टॉल करायला लागणार आहे, राईट. आता पायथन वर डायरेक्ट इन्स्टॉल केल्यावर आपण प्रोग्रामिंग तर करू शकतो,
बट आपल्याला प्रोग्रामिंग स्मार्ट वेने शिकायची आहे. का बरं? कारण पायथन इन्स्टॉल झालाय नाही झालाय आपल्याला समजत नाही, राईट. त्यानंतर मग आपल्याला असं पण वाटते की यार मी पायचार्म यूज करायचं की VS कोड यूज करायचं, राईट. हे वेगवेगळ्या आयडी म्हणजे काय असतात? एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात ज्यामध्ये इझिली कोड लिहू शकतो आपण, राईट. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, राईट. जवळपास सगळे ऍप्लिकेशन यामध्ये लिहितात. खूप सारे शॉर्टकट्स वगैरे असतात त्यामध्ये, ठीक आहे. तर आता आपण काय करायचं आहे? आपण काहीच इन्स्टॉल नाही करायचं, राईट, सध्या. कारण की इन्स्टॉलेशन मध्ये पडलो तर त्यामध्ये एक दिवस आणखी वेस्ट होईल, राईट. आणि ते काही लोकांचं होईल किंवा काही लोकांचं नाही होईल. आपल्याला काय करायचं? पहिले कॉन्फिडन्स बिल्ड करायचं की आपल्याला प्रोग्रामिंग जमेल की नाही जमेल. म्हणून राईट आपण क्लाउड बेस्ड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट करणार आहे. आता क्लाउड बेस्ड म्हणजे काय? म्हणजे जे इंटरनेटवर प्रेझेंट आहे ते आपल्याला डाउनलोड नाही करायचं आहे. आपल्याला ब्राउझरवर जायचं आहे, गुगलवर जायचं आहे, एक वेबसाईटवर अकाउंट उघडायचं आहे. ते मी सांगेल कसं करायचं आहे तर, राईट. आणि डायरेक्टली डेव्हलपमेंट चालू करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? जस्ट गुगलवर जायचं, राईट. म्हणून एक सेकंड मी गुगलची स्क्रीन शेअर करतो. आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. जसं राजबेरी पाय असते, राजबेरी पाय ऐकलं असेल ना तुम्ही, राईट. राजबेरी पाय हे आयओटी डिव्हाइस आहे. हा, सर्किट्स वगैरे ते म्हणजे जिथे डिव्हाइस सोबत आपण कॉन्फिगरेशन करतो त्याला आयओटी म्हणतात, ठीक आहे. ओके फाईन. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला क्लाउड बेस्ड आयडी डाउनलोड करायचं आहे, राईट. मग काय करायचं आहे? गुगलवर जायचं, सर्च फॉर रेप्लिट, राईट. आता हे रेप्लिट काय आहे? हे एक क्लाउड बेस्ड आयडी आहे, राईट. यावर जायचं आहे. गेलो आपण, राईट. सर्वात पहिले एक नवीन अकाउंट क्रिएट करा. साइन अप बटन वर क्लिक करू. ऑनलाईन दिसत आहे ना माझी स्क्रीन, राईट. साइन अप वर जायचं आहे, राईट. एक अकाउंट क्रिएट करा, राईट. लॉग इन विथ गुगल केलं. कुठलाही तुमचा ईमेल आयडी इथे यूज करा तुम्ही, लाईक दिस, राईट. मी यूज केला. कंटिन्यू, कंटिन्यू, परफेक्ट, राईट. दॅट्स इट, ठीक आहे. समजलं? काय केलं आपण? गुगलवर गेलो, रेप्लिट ओपन केलं. रेप्लिट ओपन केल्यावर, राईट, तिथे लॉग इन विथ किंवा साइन अप विथ गुगल केलं, राईट. आणि आपण इथपर्यंत आलो. आता आपल्याला हा विचारत आहे, राईट, आपण काय आहे, राईट, आपण म्हणजे पर्सनल यूज साठी यूज करणार आहे. हा कशासाठी यूज करणार आहे? पर्सनल यूज साठी, राईट. आणि तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे? आपण बिगिनर आहे एकदम, राईट. स्टार्ट बिल्डिंग, परफेक्ट. यानंतर चूज करा काय बिल्ड करायचं आपल्याला. पायथन बिल्ड करायचं आहे, राईट. नेम द्या पायथनला, राईट. पायथन बाय शुभम, राईट. परफेक्ट, परफेक्ट, दॅट्स इट, राईट. काय केलं आपण? रेप्लिट वर गेलो, रेप्लिट वर साइन अप केलं. साइन अप केल्यावर, राईट, आपण चूज केलं बिगिनर आहे आपण आणि आपण पर्सनल यूज साठी यूज करत आहे रेप्लिटला. त्यानंतर स्टार्ट बिल्डिंग केलं. स्टार्ट बिल्डिंग केल्यावर काय बिल्ड करायचं आपल्याला ते चूज केलं. पायथन बिल्ड करायचं आहे. दॅट्स इट. नाव दिलं आपण, राईट. परफेक्ट, राईट. परफेक्ट, राईट. झालाय. ओके, परफेक्ट. क्लोज करून देतो मी, राईट. आता आपलं पायथनचा एन्व्हायरमेंट सेटअप झाला. इथे इथे मी कोड लिहिल, इथे मला कन्सोल मध्ये तो कोड दिसेल, ठीक आहे. दॅट्स इट, राईट. आता पुन्हा एकदा पायथनची डेफिनेशन घेऊ. पायथन काय? पायथन इज अ स्ट्रॉंगली टाइप, राईट, हाय लेवल मल्टीपर्पज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, परफेक्ट, राईट. ओके, नाव हाय. आता यापैकी फक्त आपल्याला मल्टीपर्पज समजलेला आहे की वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज होते, राईट. आता पहिले आपण स्ट्रॉंगली टाइप समजून घेऊ. स्ट्रॉंगली टाइप म्हणजे काय, राईट. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं? पायथन मध्ये सर्वात पहिले कोणतीही लँग्वेज आपण शिकलो होतो तर तेव्हा काय केलं होतं? हेल्लो वर्ड प्रिंट करत असतो आपण. हेल्लो वर्ड प्रिंट करत असतो, राईट. तर आता हेल्लो वर्ड काय काय प्रिंट करणार आहे, राईट. आपण जे काही टाईप करू, राईट, ते प्रिंट करणार आहे, राईट. हेल्लो वर्ड प्रिंट करायसाठी पायथन मध्ये एक फंक्शन आहे. फंक्शन्स आहेत. फंक्शन म्हणजे काय? फंक्शन म्हणजे जे फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतात त्याला फंक्शन म्हणतात, सरळ सरळ, राईट. फंक्शन म्हणजे काय? म्हणजे ज्या एखादा स्पेसिफिक ब्लॉक ऑफ कोड जो आपल्याला काही ना काही डिझायर्ड आउटपुट देईल, राईट, त्याला फंक्शन्स म्हणतो, राईट. देर इज वन फंक्शन, एक फंक्शन आहे प्रिंट नावाचं फंक्शन आहे, राईट. प्रिंट नावाचं फंक्शन आहे. त्यामध्ये मी लेट्स से शुभम लिहिलं, राईट. प्रिंट शुभम, राईट. शुभम कसा लिहिलेला आहे मी इथे, राईट, डबल कोटच्या आतमध्ये, राईट. रन केला,
आला इथं शुभम लिहून, राईट. म्हणजे प्रिंट मध्ये आपण व्हॉट एव्हर वी राईट, जे काही आपण लिहू ते प्रिंट होईल, राईट. प्रिंट काय, एक फंक्शन आहे पायथन मधला जो प्रिंट करायला हेल्प करते. मला हेलो वर्ड प्रिंट करायचा आहे, मी काय करेन, हेलो वर्ड, परफेक्ट, राईट. ओके, रन कर, हेलो वर्ड प्रिंट झाला, राईट. आता यामध्ये मी हे डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही दिला सपोज, तर प्रिंट होईल का, नाही होईल, राईट. का बरं नाही होत, कारण की ती स्ट्रिंग नाहीये, राईट. सिंटॅक्स तो फॉलो नाही करत आहे, राईट. नेहमी लक्षात ठेवायचं, एक प्रिंट काय आहे, प्रिंट इज अ फंक्शन, राईट. आता कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायच्या आधी, राईट, आपल्याला काय समजायला पाहिजे, प्रिंट करणं इट इज नॉट अ कोडिंग, राईट. आपल्याला काय समजायला पाहिजे की प्रोग्रामिंग लँग्वेज ही बनली कशाने आहे, राईट. म्हणजे त्याला म्हणतात लँग्वेज कन्स्ट्रक्टर. जसं की आता एक घर आहे, राईट. घर बांधायच्या आधी आपण अंडरस्टँड करतो की घर बनलं कसं असेल किंवा घर बांधायचं कसं, राईट. त्यासाठी किती किती कॉलम्स लागतील, किती सिमेंट लागतील, हे सगळं आपल्याला अंदाज आला पाहिजे ना. त्यासाठी सिमेंट काय असते, कॉलम्स काय असतात हे माहित असणं पाहिजे, राईट. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायच्या आधी आपल्याला कन्स्ट्रक्टर, लँग्वेज कन्स्ट्रक्टर शिकणं जरुरी आहे. तर पायथन मध्ये लँग्वेज कन्स्ट्रक्टर्स कोणते कोणते, राईट. मोस्ट ऑफ द लँग्वेज कन्स्ट्रक्टर हे सेम राहणार आहे. म्हणजे तुम्हाला एक लँग्वेज आली कुठली, राईट, एक म्हणजे सपोज तुम्हाला पायथन आली तर तुम्हाला जावा पण येईल, जावा स्क्रिप्ट पण येईल, सगळ्या लँग्वेज येईल. का बरं, कारण की जसं आपण लहानपणी एक तुम्ही ऐकलं असेल ना, लहानपणी आपण मराठी कशी शिकलो, आपोआप, राईट. त्यानंतर इंग्लिश शिकताना आपण काय केलं, मराठीला कन्वर्ट करत होतो इंग्लिशमध्ये डोक्यात आणि बोलत होतो. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजचाही सेम असते, राईट. आपण काय करणार आहे इथे, राईट, इथे सिम्पली सिम्पली आपल्याला काहीच नाही करायचं. आपल्याला पहिले प्रोग्रामिंग लँग्वेजचे लँग्वेज कन्स्ट्रक्टर शिकायचे आहे. लँग्वेज कशी बनली आहे हे जर आपल्याला समजलं तर कोडिंग आपल्याला इझिली होऊन जाईल, राईट. तर लँग्वेज कन्स्ट्रक्टर साठी, राईट, लँग्वेज कन्स्ट्रक्टर, राईट. लँग्वेज कन्स्ट्रक्टर मध्ये काही लँग्वेज कन्स्ट्रक्टर मी लिहितो, तुम्ही ऐकले असेल नसेल मला सांगा. डेटा टाइप्स, पहिला लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे डेटा टाइप, राईट. सेकंड लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे व्हेरिएबल्स, राईट. थर्ड लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे फंक्शन, राईट, फंक्शन्स, राईट. फोर्थ लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे, राईट, कलेक्शन, कलेक्शन, राईट. फिफ्थ लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे लेट्स से कंडिशनल्स, कंडिशनल स्टेटमेंट्स, राईट. सिक्स्थ लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे ऑपरेटर्स, राईट. सेवन्थ लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे, ऑपरेटर्सचे मल्टिपल टाइप्स आहेत, राईट, लूप्स, राईट. एथ लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे डेटा टाइप्स, व्हेरिएबल, फंक्शन्स, कलेक्शन, कंडिशनल स्टेटमेंट, ऑपरेटर्स, लूप अँड एक्सेप्शन हँडलिंग, राईट. हे काही लँग्वेज कन्स्ट्रक्टर आहे जे आपल्याला फिगर आउट करायचे, राईट. आता लँग्वेज कन्स्ट्रक्टर मध्ये वन बाय वन हे आपण समजून, ठीक आहे. ओके, फर्स्ट लँग्वेज कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे डेटा टाइप. स्ट्रॉंगली टाइप सांगतो ना, आता वी आर मुव्हिंग इनटू इट, राईट. डेटा टाइप्स, राईट. वन बाय वन डेफिनेशनच आपण फुल्ली म्हणजे खोलून ठेवणार आहे, डोंट वरी, राईट. डेटा टाइप्स म्हणजे काय असतात, डेटा टाइप्स म्हणजे, राईट, असं असं काहीतरी म्हणजे डेटा, कोणत्या कोणत्या टाइपचा डेटा, म्हणजे डेटाला आपण डिवाइड करत आहे मल्टिपल टाइप्स मध्ये, त्याला डेटा टाइप्स म्हणतात, राईट. जसं आता फॉर एक्झाम्पल डायरेक्टली बसा प्लीज, राईट. जसं आता डेटा टाइप्स आहे, राईट, आणि व्हेरिएबल्स आहे, राईट, व्हेरिएबल्स, राईट. डेटा टाइप्स म्हणजे काय आहे, राईट. डेटा टाइप्स म्हणजे कोणत्या टाइपचा डेटा, आणि व्हेरिएबल म्हणजे काय, तो डेटा होल्ड करणारा कंटेनर, राईट. जसं आता वॉटर, वॉटर पाहिलं असेल, पाणी, राईट. पाणी आपण कुठे होल्ड करू शकतो, बॉटलमध्ये, राईट. ओके, पाणी आणखी कुठे, जर मी सपोज आता एखाद्या अशा कंटेनर मध्ये मी पाणी टाकलं ज्याला होल्स आहे तर ते पाणी चाललं जाईल, राईट. होल्ड होऊ शकते का, नाही. तसंच, राईट, डेटा टाइप म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या टाइपचा डेटा, आणि व्हेरिएबल ज्यामध्ये आपण होल्ड करतो. जसं आता ए इक्वल टू 10, राईट. आता हा 10 काय आहे, इट इज अ न्यूमरिकल डेटा, राईट. ओके, जो आपण होल्ड केलेला आहे ए मध्ये, राईट. ओके, फाईन. आता मी आतापर्यंत काय केलं होतं, यामध्ये न्यूमरिकल डेटा होल्ड केला होता. लेट मी होल्ड इट, मी इथे शुभम होल्ड करतो, राईट. शुभम होल्ड केला, ए इक्वल टू शुभम, राईट. ओके, ए इक्वल टू शुभम. आता यामध्ये कोणत्या टाइपचा डेटा आलाय, स्ट्रिंग टाइपचा डेटा. स्ट्रिंग म्हणजे काय असते, स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टरची स्ट्रिंग, ओके, ठीक आहे, परफेक्ट, राईट. आता मगाशी मी काय केलं होतं, प्रिंट केलं होतं, प्रिंट
शुभम, राईट. हॅलो वर्ल्ड शुभम वॉट एव्हर, राईट. प्रिंट केलं होतं, राईट. रन केलं, इथे प्रिंट होऊन आलं, राईट. आता ए मध्ये काय होल्ड केलेलं आहे मी, ए या कंटेनर मध्ये शुभम ही व्हॅल्यू आहे, राईट. शुभम हा डेटा आहे. मी डायरेक्टली या ए ला जर इथे लिहिलं तर काय प्रिंट होईल, शुभम, राईट. परफेक्ट, शुभम. ओके, म्हणजे काय, ए एक कंटेनर आहे, त्यामध्ये एक व्हॅल्यू मी टाकली, डेटा मी टाकला आणि त्याला प्रिंट केलं. ओके, आता हा नाही, ए ला डबल कोलन नाही लागत. जर मी ए ला डबल कोलन दिला तर हा इट सेल्फ अ डेटा बनलेला आहे, राईट. मग प्रिंट काय होईल, ए प्रिंट होईल, राईट. ओके, आता हळूहळू अंडरस्टँड करा, राईट. आता तुम्ही विचारलं होतं मला स्ट्रॉंगली टाईप म्हणजे काय. स्ट्रॉंगली टाईपचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आता इथं प्रिंट लिहिलेला आहे, इथे मी, राईट. प्रिंट लिहिलेला आहे, पी ला कॅपिटल केलं, राईट. स्मॉल पी प्रिंट लिहिला होता, तेव्हा काय होत होतं, तेव्हा आपला ए प्रिंट. ओके, तर इथे इथे दिसत आहे ना तुम्हाला स्क्रीन पूर्ण परफेक्ट, ठीक आहे. इथे हा जो पी आहे प्रिंटचा, राईट. हा जो प्रिंटचा पी आहे, याला जर आपण कॅपिटल केलं, राईट, आणि रन करायचा ट्राय केला, काय होईल, एरर देईल, राईट. एरर दिलेला आहे, राईट. जर प्रिंट हा स्मॉल असेल, राईट, तर तो प्रिंट करत नाही, राईट. जर तो कॅपिटल आहे, राईट, प्रिंट चा पी, राईट, तर काय होत आहे, एरर देत आहे. म्हणजे याचं मिनिंग काय, की इट इज स्ट्रॉंगली टाईप. स्ट्रॉंगली टाईप म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल, खिडकी उघडून दे, कॅपिटल आणि स्मॉल, राईट, इथे मॅटर करत आहे, राईट. त्याला आपण म्हणत आहे स्ट्रॉंगली टाईप. म्हणजे आपण म्हणतो ना, पायथन इज अ स्ट्रॉंगली टाईप. स्ट्रॉंगली टाईप म्हणजे काय असते, की तिथे प्रत्येक गोष्टी, छोटी छोटी गोष्ट हे मॅटर करते, ठीक आहे. ओके, आता मी माझा प्रिंट इथे पी प्रिंट ए लिहिलेला आहे, राईट. मी याला रन करतो, रन केलं ए, राईट. आता मी इथे स्पेस देऊन देतो, स्पेस दिली आहे, प्रिंटच्या आधी स्पेस दिली, राईट. रन केला, राईट. एरर दिला. का बरं एरर दिला, कारण इट इज स्ट्रॉंगली टाईप, राईट. म्हणजे इथे प्रत्येक गोष्ट मॅटर करणार आहे, त्याला आपण स्ट्रॉंगली टाईप म्हणतो. आणि इट इज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हाय लेवल म्हणजे काय, म्हणजे खूप इझी आहे टू अंडरस्टँड. म्हणजे आपण तिथे सिम्पली फक्त आणि फक्त इंग्लिश सारखं लिहून, म्हणजे आपण, मी काय लिहिला, प्रिंट ए, ए प्रिंट झालेला आहे, राईट. ओके, म्हणजे इंग्लिश सारखं लिहून आपण अंडरस्टँड करू शकतो सगळ्या लँग्वेजला, राईट. त्याला म्हणत आहे आपण स्ट्रॉंगली, म्हणजे त्याला म्हणत आहे आपण हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, ठीक आहे. ओके, तर आता आपण डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स या दोन गोष्टी एक्सप्लोर करत होतो. डेटा टाइप म्हणजे काय, असं काहीतरी डेटा, राईट, वेगवेगळ्या टाइपचा डेटा. आणि व्हेरिएबल म्हणजे काय, ज्यामध्ये आपण तो होल्ड करत आहे, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आता आता ए इक्वल टू 10 म्हणजे याचं मिनिंग काय, ए या कंटेनर मध्ये 10 आपण होल्ड केलेला आहे, राईट. बी इक्वल टू 20, राईट. ओके, बी मध्ये मी 20 होल्ड केलेला आहे, राईट. त्यानंतर ऍड 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 काय आहे, एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, आपण कंटेनर्स बनवत आहे. ऍड इक्वल टू, राईट, ए प्लस बी, राईट, ए प्लस बी, परफेक्ट, राईट. त्यानंतर मी प्रिंट करतो ऍड, राईट. प्रिंट केला ऍड, परफेक्ट, राईट. मी याला रन केला, काय आलेला आहे, 30. ऑटोमॅटिकली 30 आलेला आहे, राईट. आता ऍक्च्युअली मध्ये काय झालं, दोन कंटेनरची, मी डायरेक्टली असं पण लिहू शकतो ना, राईट. 10 आणि 20, ए मध्ये 10 ठेवला आणि ए मध्ये 10 ठेवला होता मी, बी मध्ये 20 ठेवला होता. डायरेक्टली 10 प्लस 20 केलं असतं तरी 30 आलं असतं. बट आपण काय करत आहे, व्हॅल्यूज होल्ड करायला, राईट, एक कंटेनर डिफाईन करत आहे, त्याला आपण म्हणत आहे व्हेरिएबल्स, राईट. आणि डेटा टाईप म्हणजे काय असते, डेटा टाईप म्हणजे इट इज ऍक्च्युअली अ टाईप ऑफ डेटा, राईट, एका टाईपचा डेटा, राईट. याला आपण खूप जास्त एक्सप्लोर करणार आहे, सध्या फक्त अंदाजा घेऊन घ्या, ठीक आहे. आता लँग्वेज कन्स्ट्रक्टर मध्ये डेटा टाइप्स, कोणत्या कोणत्या टाइपचे डेटा राहतात, राईट. जे आपण आतापर्यंत कोणते कोणते टाइपचे डेटा पाहिलेले आहे, लेट्स अंडरस्टँड, राईट. पहिला ए इक्वल टू 10, राईट. हा कोणता झाला, होल नंबर झाला. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या मराठीमध्ये, राईट. 10, ए इक्वल टू 10.2 जर मी केलं तर काय झालं, इट इज अ डेसिमल नंबर. डेसिमल आहे ना, डेसिमल पॉइंट आहे ना, राईट. म्हणजे ए इक्वल टू 10 इज डिफरंट डेटा टाइप आणि ए इक्वल टू 10.2 इज डिफरंट डेटा टाइप, राईट. या डेटा टाइपला आपण कोणता डेटा टाइप म्हणत आहे, फ्लोट डेटा टाइप, फ्लोट, राईट. आता फ्लोट, व्हॉट इज द प्रूफ, मी म्हणतो म्हणून फ्लोट काय नाही, राईट. आता काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं, एक प्रिंट फंक्शन सांगितलं होतं,
प्रिंट फंक्शन काय करते, प्रिंट फंक्शन एक असं फंक्शन आहे जे या दोन कर्ली ब्रॅकेट्स मध्ये, दोन या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये मी जे काही लिहिल, राईट, त्याला तो प्रिंट करून देईल, राईट. तर मी याला ए ला प्रिंट केल्यावर काय होईल, ए ची व्हॅल्यू 10.2 इथे प्रिंट झालेली आहे, राईट. बट आता मी एक काम करतो, राईट, मला एक आणखी फंक्शन माहित आहे, टाईप ऑफ, टाईप नावाचं फंक्शन, राईट. टाईप फंक्शन काय करते, जो आपला डेटाचा टाईप आयडेंटिफाय करते. म्हणजे एक डेटा आहे ना आपल्याकडे, राईट, त्याचा टाईप आयडेंटिफाय करून देते, त्याला आपण टाईप फंक्शन म्हणतो. आता मला टाईप कशाचा फाइंड आउट करायचा आहे, 10.2 चा टाईप. 10.2 ऍक्च्युअली कुठे होल्ड करू नये आपण, ए मध्ये, राईट. म्हणजे टाईप ऑफ ए, आणि टाईप ऑफ ए आपण आपल्याला कन्सोल मध्ये जे काही प्रिंट करायचं आहे ते आपण कुठे लिहित असतो, प्रिंटच्या आतमध्ये. म्हणजे प्रिंट मध्ये जर सपोज प्रिंट मध्ये ऍक्सेप्ट होत आहे, प्रिंट मध्ये, राईट, जर मी एवढा कोड, राईट, टाईप ऑफ ए हा कोड जर टाकला आणि रन केला तर काय आलेला आहे, प्रिंट होऊन त्याचा टाईप, राईट, फ्लोट ए, राईट. तुम्हाला दिसत आहे टीव्हीवर लावू की काय दिसत आहे, एक सेकंड टीव्हीवर लावतो. ओके, ओके, नाव दिस इज अ टाईप ऑफ ए, ए चा टाईप, राईट, ए इक्वल टू 2, राईट. टाईप ऑफ ए इज फ्लोट. ओके, फाईन, परफेक्ट, राईट. याला आपण डेटा टाईप म्हणत आहे. डेटा टाईप म्हणजे काय असते, राईट, टाईप ऑफ डेटा. ओके, नाव डेटा टाईप्स मध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे डेटा टाईप्स आहेत गाईज, राईट. आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. पहिला डेटा टाईप्स चा टाईप कोणता आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिमिटिव्ह डेटा टाईप, राईट. आणि सेकंड डेटा टाईप कुठला आहे, कलेक्शन डेटा टाईप, कलेक्शन डेटा टाईप. ओके, व्हॉट इज प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय म्हटलं, हा ठीक आहे ना, चिल कर. प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय, असा डेटा टाईप जो प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज होल्ड करून देईल. प्रिमिटिव्ह म्हणजे काय असते, इट इज अ ट्रेडिशनल व्हॅल्यूज, म्हणजे जसं इंटिजर, फ्लोट, राईट, स्ट्रिंग, बुलियन, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज होल्ड करेल, त्याला आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणत आहे, राईट. आणि कलेक्शन डेटा टाईप म्हणजे काय, असा डेटा टाईप जो मल्टिपल व्हॅल्यू होल्ड करेल, त्याला आपण कलेक्शन डेटा टाईप म्हणत आहे, राईट. परफेक्ट, परफेक्ट, राईट. एकदा पुन्हा समजून सांगतो, स्क्रीनवर बघा, आता स्क्रीन विजिबल असेल, राईट. ओके, पहिला प्रिमिटिव्ह डेटा टाईप, राईट, ज्यामध्ये आपण सहसा सिंगल व्हॅल्यू होल्ड करू शकतो, त्याला प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणतो. कलेक्शन डेटा टाईप, कलेक्शन डेटा टाईप म्हणजे ज्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज होल्ड करतो, त्याला आपण कलेक्शन डेटा टाईप म्हणतो, राईट. आता दोन टाइप्स, प्रिमिटिव्ह डेटा टाईप, कलेक्शन डेटा टाईप. परफेक्ट, ओके, फाईन. नाव वन्स अगेन, एकदा पुन्हा, राईट, आपण काय काय बघितलेलं आहे, राईट. डेटा टाईप, राईट. डेटा टाईप काय करते, लँग्वेज कन्स्ट्रक्टर बघत आहे आपण. लँग्वेज कन्स्ट्रक्टर मध्ये पहिला लँग्वेज कन्स्ट्रक्टर दॅट इज डेटा टाईप. डेटा टाईप काय करणार आहे, टाईप ऑफ डेटा आपल्याला सांगणार आहे. वेगवेगळ्या टाईपचे डेटा असतात ते आपण होल्ड करतो, राईट. कुठे होल्ड करतो, व्हेरिएबल मध्ये. व्हेरिएबल काय, एक कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे इट इज लाईक अ बॉटल. बॉटल काय होल्ड करायसाठी होते, वॉटर, राईट. वॉटर हा एक डेटा आहे, राईट, आणि तो होल्ड करतो आपण बॉटल मध्ये, राईट. तर कंटेनर ए इक्वल टू 10, राईट. आता ए हा काय आहे, डेटा आहे जो आपण 10 मध्ये होल्ड केलेला आहे, राईट. ओके, बी इक्वल टू 20, राईट. ओके, आता हे इक्वल टू ला काय म्हणतात, व्हॉट इज दिस इक्वल टू, राईट. दिस कॉल्ड एज असाइनमेंट स्टेटमेंट. याला काय म्हणत आहे आपण, असाइनमेंट स्टेटमेंट, राईट. आता नावातच मिनिंग आहे पहा, राईट. जेव्हा व्हॅल्यू असाइन करायला आपण बघतो त्याला असाइनमेंट स्टेटमेंट म्हणतात, ठीक आहे. जसं आता ए इक्वल टू 10 म्हणजे ए मध्ये आपण 10 ही व्हॅल्यू असाइन करत आहे. ए इक्वल टू 10 असाइनमेंट स्टेटमेंट. बी इक्वल टू 20, राईट. इथे पण असाइन केलेली व्हॅल्यू, राईट. त्यानंतर ऍड इक्वल टू ए प्लस बी. आता इथे काय केलेलं आपण, व्हॉट इज दिस प्लस, प्लस काय, हा प्लस इज नो, प्लस इज नॉट अ असाइनमेंट. प्लस इज अ ऑपरेटर. म्हणजे आपण काय करत आहे, ए आणि बी वर काहीतरी लॉजिक ऑपरेट करत आहे, त्याला आपण ऑपरेटर म्हणतो. आणि ती असाइन करत आहे आपण ए ला, राईट. म्हणजे हा ऑपरेटर हा ए आहे, राईट. ए ला असाइन होत आहे
या सर्वांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण, एक्सप्रेशन, राईट. इट इज कॉल्ड एज एक्सप्रेशन. हळूहळू क्लिअर होईल, राईट. एक्सप्रेशन, ठीक आहे. ओके, त्यानंतर आपण काय करतात, प्रिंट ऍड, राईट. प्रिंट ऍड. ऍड काय, एक व्हेरिएबल आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, राईट. व्हेरिएबल जेव्हा आपण प्रिंटच्या आतमध्ये लिहितो, राईट, प्रिंटच्या आतमध्ये जर व्हेरिएबलला आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलं तर तो काय कन्सिडर होईल, ऍज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग ऍड प्रिंट होऊन जाईल, राईट. का बरं, कारण प्रिंटच्या आतमध्ये जे काही आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहित आहे ते कन्सिडर होत आहे ऍज अ डेटा कन्सिडर होत आहे. बट राईट, जर मी डायरेक्टली ऍड लिहिलं विदाउट इन्व्हर्टेड कॉमा तर काय कन्सिडर होईल, इट विल कन्सिडर इटसेल्फ ऍज अ व्हेरिएबल कन्सिडर होईल, राईट. व्हेरिएबल कन्सिडर होईल किंवा फंक्शन कन्सिडर होईल, राईट. म्हणजे जे काही ना काही रिटर्न करेल. ओके, याला आपण म्हणत आहे राईट, प्रिंट फंक्शन, राईट. ओके, प्रिंट फंक्शन नंतर आणखी कोणतं फंक्शन आहे, राईट. एक टाईप फंक्शन आपण बघितलं आहे. जसं प्रिंट फंक्शन हे काय करते, आपल्याला एक फंक्शनॅलिटी, प्री डिफाईन्ड फंक्शनॅलिटी दिलेली आहे, टू प्रिंट एव्हरीथिंग इनसाइड दिस कन्सोल. कन्सोल मध्ये सगळं प्रिंट करायची ही फंक्शनॅलिटी दिलेली आहे, राईट, प्रिंट फंक्शन मध्ये, राईट. तसाच एक फंक्शन आणखी आहे, टाईप फंक्शन. टाईप फंक्शन काय करेल, टाईप आयडेंटिफाय करून देईल, टाईप आयडेंटिफाय करून देईल आपल्या पर्टिक्युलर डेटाचा, राईट, डेटाचा. आता ऑब्विसली एक काम करू आपण, राईट. ए इक्वल टू 10, ए एक कंटेनर आहे ज्यामध्ये 10 होल्ड केलेला आहे आपण, राईट. बी इक्वल टू 20, राईट. त्यानंतर मी या दोघांनाही प्रिंट करतो, प्रिंट, राईट, प्रिंट ए, परफेक्ट, प्रिंट बी, परफेक्ट, राईट. त्यानंतर मी ए मध्ये पुन्हा एक दुसरी व्हॅल्यू टाकली, शुभम, राईट. ओके, बी मध्ये मी एक आणखी व्हॅल्यू टाकली, कुमार, परफेक्ट. त्यानंतर मी पुन्हा प्रिंट करतो, प्रिंट ए आणि प्रिंट बी, राईट. प्रिंट ए आणि प्रिंट बी. ओके, काय झालंय, पहिले एक कंटेनर होता ए ज्यामध्ये न्यूमरिकल व्हॅल्यू टाकली, राईट. त्यानंतर बी एक कंटेनर होता त्यामध्ये पुन्हा न्यूमरिकल व्हॅल्यू टाकली, त्या दोघांना प्रिंट केलं. त्यानंतर ए मध्ये एक टेक्स्ट व्हॅल्यू टाकली, स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली, राईट. ए इथे पण आहे, ए इथे पण आहे, राईट. मी याला रन करतो, कन्सोल क्लिअर करतो, पहिले रन करतो, परफेक्ट. पहिल्या लाईन मध्ये 10, 20, राईट. त्यानंतर शुभम आणि कुमार, ए आणि बी कॉमन आहे ना, राईट. इथे पण ए नावाच्या कंटेनर मध्ये न्यूमरिकल व्हॅल्यू आहे, इथे ए नावाच्याच कंटेनर मध्ये आपण शुभमला पण होल्ड केलेला आहे, शुभम इज अ स्ट्रिंग, राईट. याला काय म्हणतात, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याला सांगा नाही लागलं आपल्याला की यार ए हा फक्त न्यूमरिकल व्हॅल्यू होल्ड करत आहे, राईट. जसं आपण त्या ए मध्ये ट्राय केलं टाकायचं स्ट्रिंग व्हॅल्यू तर तो त्याने ऍक्सेप्ट करून घेतली. का बरं, कारण की तो मॉडिफाय होता, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, राईट. पायथन इज अ स्ट्रॉंगली टाईप हाय लेवल मल्टीपर्पज म्हणजे आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो, टेस्टिंग करू शकतो, वेब डेव्हलपमेंट करू शकतो, AI/ML चे कोर्स लिहू शकतो, राईट. IoT करू शकतो, राईट. बॅकएंड डेव्हलप करू शकतो, एव्हरीथिंग. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, म्हणजे हे क्लासेस, म्हणजे दोन प्रकारचे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, तुम्ही पाहिलं असेल तर. सी ऐकलाय, सी काय, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे त्यामध्ये एक प्रोसेस लिहावं लागते आपल्याला, राईट. ओके, आणि एक आपला पायथन काय, पायथन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. ओके, यामध्ये आपल्याला मल्टिपल ऑब्जेक्ट्स क्रिएट करत लिहावं लागतं, राईट. ओके, परफेक्ट, राईट. दिस इज द डेफिनेशन, राईट. आता आपल्याला वन बाय वन गोष्टी एक्सप्लोर करायच्या, राईट. आता हाच प्रोग्राम कंटिन्यू करू आपण, राईट. मी याला बी काढून टाकतो इथून, राईट. बी काढून टाकतो, परफेक्ट, राईट. ओके, ए इक्वल टू 10, राईट. ए मध्ये 10 होता तेव्हा ए ला प्रिंट केलं आणि त्याच्या खाली मी प्रिंट करतो, प्रिंट ऑफ टाईप ऑफ ए, राईट. ए चा टाईप प्रिंट केला मी, राईट. त्यानंतर पुन्हा ए इक्वल टू, ए ची व्हॅल्यू चेंज झाली, ए या कंटेनर मध्ये एक स्ट्रिंग व्हॅल्यू टाकली, त्याला प्रिंट केलं. त्यानंतर प्रिंट ऑफ, राईट, टाईप ऑफ ए, राईट. पहिल्यांदा ए चा टाईप काय असायला पाहिजे, होल नंबर आहे. होल नंबर आहे म्हणजे काय, राईट, इंटिजर, राईट. स्ट्रिंग आहे म्हणजे स्ट्रिंग, राईट. मी याला 10.0 देतो. 10.0 आणि 10 मध्ये काय फरक आहे, न्यूमरिकली नथिंग,
राईट. बट डेटा जेव्हा आपण 10.0 स्टोअर करतो तेव्हा त्याचा डेटा टाईप चेंज झालेला, फ्लोट डेटा टाईप. ओके, राईट. सो दीज आर द डेटा टाइप्स. याला आपण डेटा टाइप्स म्हणत आहे. कोणत्या कोणत्या टाइप्सचे डेटा टाइप्स आहे? फर्स्ट, राईट, इंटिजर, राईट, स्ट्रिंग, राईट, नेक्स्ट फ्लोट, राईट, त्यानंतर बुलियन, राईट. आणखी कोणता मिक्स झाला? इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट आणि बुलियन. सध्या एवढेच कॉन्सन्ट्रेट करा. ओके, राईट. इंटिजर काय करत आहे? इंटिजर होल नंबर स्टोअर करू शकत आहे, होल नंबर, राईट. स्ट्रिंग काय करत आहे? राईट, स्ट्रिंग ऍक्च्युअली मध्ये आपल्याकडनं, राईट, टेक्स्ट व्हॅल्यू घेते. बट टेक्स्ट मध्ये काय? टेक्स्ट मध्ये कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स होल्ड करते, कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स. ओके. फ्लोट म्हणजे काय? फ्लोट म्हणजे, राईट, डेसिमल पॉइंट वाले नंबर, डेसिमल नंबर. बुलियन म्हणजे काय? ट्रू और फॉल्स, ट्रू और फॉल्स, राईट. हे सगळे कोणते डेटा टाइप्स आहे? प्रिमिटिव्ह डेटा टाइप, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, राईट. ओके. नाउ वन बाय वन एक्सप्लोर करायचे आहे, राईट. ए इक्वल टू 10 असेल तर हा इंटिजर झाला, 10.0 झाला, जसा फ्लोट झाला, राईट. आता 10 जर मी असा लिहिला असा, तर हा कुठला डेटा टाइप असायला पाहिजे? राईट, स्ट्रिंग. बाय, बिकॉज आपण 2 कोलनच्या आतमध्ये लिहिलेलं आहे, राईट. ओके. एकदा चेक करून दाखवतो ज्यांना नसेल समजलं, कन्फ्युजन होत असेल तर, राईट. मी ए इक्वल टू 10 होल्ड केलेला आहे, राईट, आणि ए ला प्रिंट केला, राईट. रन करतो, सेम आउटपुट, राईट, सेम आउटपुट. आउटपुट काय आला? 10. ओके, राईट. आता कोलन काढले मी, 10 रन केला, 10, सेम. बट सेम नाहीये, राईट, सेम नाहीये. व्हॉट इज द प्रूफ? राईट, आय विल प्रिंट द टाइप, टाइप ऑफ ओके, perfect. Yes, now it is integer, and now if I run this, it is string, right. म्हणजे जे आपण कोलनच्या आतमध्ये लिहू, राईट, ते सगळंच्या सगळं स्ट्रिंग कन्सिडर होईल, राईट. स्पेस जरी असेल, राईट, 10.2, राईट, 10 स्पेस 2 असं मी काहीतरी प्रिंट केला, राईट, 10.2. ओके, इट इज ऑल्सो अ स्ट्रिंग. हे पण स्ट्रिंग आहे, राईट. म्हणजे स्पेस, स्पेशल कॅरेक्टर, एव्हरीथिंग, सगळं काही स्ट्रिंग कन्सिडर होणार आहे, राईट. त्यानंतर आता ट्रू होल्ड केला मी, सपोज, राईट, इट विल गिव्ह मी द, राईट, बुलियन. परफेक्ट, राईट. सो होल नंबर झाला, टेक्स्ट झालेला आहे, डेसिमल नंबर झालेला, ट्रू. दीज आर द 4 प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स जे आपण यूज करणार आहे, राईट. ओके, परफेक्ट. आता मी तुम्हाला सांगितलंय ए हा पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये आपण 10 हा व्हॅल्यू टाकलेली आहे, राईट. मला ही व्हॅल्यू ऍक्च्युअली मध्ये काय करायचं आहे? बाहेरून घ्यायची आहे. बाहेरून म्हणजे युजर कडनं घ्यायची आहे. मी काय केलं, इथं हाताने लिहून टाकली ए ची व्हॅल्यू 10, राईट. मला ऍक्च्युअली मध्ये एक फंक्शन आहे जे युजर कडनं व्हॅल्यू घ्यायसाठी यूज होत आहे, राईट. आता जसं आता फॉर एक्झाम्पल, दिस इज अ प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शन काय करते? प्रिंट फंक्शन मध्ये मी लिहिलं एंटर द व्हॅल्यू, तर काय होईल? राईट, रन केल्यावर, राईट, रन बटन क्लिक केल्यावर बघा, रन बटन क्लिक केलं, राईट, इथे प्रिंट झालं आणि रन पुन्हा बटन आलेलं आहे, राईट. म्हणजे आपण हा प्रोग्राम पुन्हा रन करायसाठी, म्हणजे एकदा पूर्ण कम्प्लीट रन झालेला आहे, राईट. एंटर द व्हॅल्यू केलं, कन्सोलवर आला, राईट. असं सेम आता प्रिंट फंक्शन काय करत आहे? प्रिंट फंक्शनचा यूज काय? टू प्रिंट एव्हरीथिंग इनसाइड द कन्सोल, जे काही आपण या 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहू, राईट. ओके. तसंच एक फंक्शन आहे इनपुट फंक्शन. इनपुट, व्हॉट डज दिस इनपुट विल डू? इनपुट काय करणार आहे? राईट, इनपुट मध्ये सेम जर मी लिहिलं, राईट, एंटर द व्हॅल्यू, सेम एंटर द व्हॅल्यू इनपुट मध्ये लिहिलं, राईट. हे प्रिंट काढून टाकतो, राईट. मी रन बटन वर क्लिक केलं, राईट, प्रिंट होऊन आला एंटर द व्हॅल्यू. व्हॉट इज द डिफरन्स? डिफरन्स इज हिअर, राईट. पुन्हा रन करायची बटन नाही आलेली, राईट. एकदा पुन्हा सांगतो, राईट. इथे मी प्रिंट फंक्शन यूज केला, राईट, प्रिंट फंक्शन यूज केला, राईट. प्रिंट फंक्शन नंतर कन्सोल क्लिअर करतो, राईट. प्रिंट झाल्यावर पुन्हा रनची बटन आलेली आहे, राईट. त्यानंतर मी इनपुट फंक्शन यूज केला, राईट. मी कन्सोल क्लिअर करतो, रन करतो,
राईट. प्रोग्राम इज स्टील इन रनिंग मोड. प्रोग्राम थांबलेला नाही आहे, रनिंग मोड मध्ये. कशासाठी थांबलेला, वेट कशासाठी करत आहे, व्हॅल्यूज साठी. मी इथे प्रिंट मध्ये शुभम टाकला, राईट. एंटर, राईट. काय झालाय, आपल्या कोडच्या इंटरप्रेटर मध्ये म्हणजे जे काही याच्या मागे लिहिलेलं आहे, राईट, तिथे शुभम व्हॅल्यू गेली. कुठे गेली आपल्याला माहित नाही सध्या, राईट. शुभम व्हॅल्यू घेतली सिस्टमने. ओके. आता व्हॅल्यूज होल्ड करायसाठी आपण काय युज करत असतो, व्हेरिएबल्स, राईट. मी एक काम करतो, राईट. इथे आयपी नावाचा एक व्हेरिएबल डिफाईन करतो. आयपी इक्वल टू, राईट, लेट्स से मी इथे मला इथे शुभम होल्ड करायचा आहे. आयपी इक्वल टू शुभम टाकू शकत होतो मी, राईट. बट मला आयपी या व्हेरिएबल मध्ये काय करायचं, बाहेरून इनपुट घ्यायचे. मग मी काय करेन, इनपुट आयपी इक्वल टू इनपुट, राईट, एंटर दी नंबर, परफेक्ट, राईट. मी रन करेल, परफेक्ट. 10, राईट. आता आयपी मध्ये 10 गेला असेल, आयपी मध्ये 10 गेला याचं प्रूफ काय, आपण एक काम करू ना, आयपी ला प्रिंट करू. प्रिंट आयपी, परफेक्ट, राईट. रन, एंटर द नंबर 10. आला इथे 10, प्रिंट होऊन, राईट. सो आयपी ची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय, 10, राईट. म्हणजे इनपुट फंक्शन कशासाठी यूज होत आहे, टू गेट इनपुट फ्रॉम द युजर, फ्रॉम द कन्सोल. येस, हे इथे प्रिंट केला ना. प्रोग्राम कसं नेहमी लक्षात ठेवायचा, प्रोग्राम कसा रन होत आहे, लाईन बाय लाईन, राईट. पहिल्या लाईन मध्ये काय झालं, एक व्हेरिएबल डिफाईन झाला. ब्रेकअप करून दाखवतो. एक व्हेरिएबल डिफाईन केला आयपी, त्यानंतर एक फंक्शन आपण घेतलेलं होतं इनपुट, एंटर द नंबर, राईट. मी याला रन केला, राईट. काय आला, एंटर द नंबर. कोणता लाईन एक्झिक्यूट झालेली आहे, फक्त एवढा प्रोग्राम एक्झिक्यूट झालेला आहे. जसा मी 10 टाकला आणि एंटर केला, राईट, मिली सेकंड मध्ये व्हॅल्यू आयपी ला असाइन झाली. आणि सेकंड लाईन वर आपण जम्प केलं. सेकंड लाईन वर काय होईल, आयपी ची व्हॅल्यू जर आयपी मध्ये 10 असेल तर काय प्रिंट होईल, 10, ऑब्विसली. हा, तर आलेला आहे ना, इथे प्रिंट केलेला ना. जर सपोज इथे व्हॅल्यू 10 असेल, आयपी इक्वल टू 10, राईट, आणि प्रिंट आयपी केला तर काय येईल, व्हॅल्यू 10, राईट. आलेला इथे, समजत आहे. लाईन बाय लाईन पहा. पहिली लाईन आपण काढून टाकलेली आहे, का बरं, कारण की पहिल्या लाईन मध्ये आपण काय केलं, युजर इनपुट घेतलाय ना, एंटर द नंबर, राईट. जसं आता इनपुट म्हणजे ब्रेकअप करून दाखवतो, राईट. इनपुट एंटर द नंबर, परफेक्ट, राईट. आता हे इनपुट एंटर द नंबर काय करेल, रन करेल. युजर कडनं इनपुट घेईल. मी 10 टाकल्यावर काय होईल, तो इनपुट गेला. तो इनपुट होल्ड करायचा आपल्याला. काय केलं आपण, होल्ड करायचा. आयपी इक्वल टू, म्हणजे आयपी काय, एक कंटेनर आहे ज्यामध्ये आता 10 जाईल. एंटर द नंबर 10, परफेक्ट. आयपी मध्ये 10 गेला असेल, राईट. मी एक काम करतो, इथे प्रिंट करतो. पहिल्यांदा प्रिंट करतो, प्रिंट हॅलो वर्ल्ड, राईट. रन केला, एंटर द नंबर 10, हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला, राईट. हॅलो वर्ल्डच्या जागी मला हॅलो वर्ल्ड नाही पाहिजे, मला या आयपी ची व्हॅल्यू पाहिजे प्रिंट करून, राईट. रन, परफेक्ट. आला, एंटर द नंबर 10. जसा इथे हॅलो वर्ल्ड आला होता, हॅलो वर्ल्डच्या जागी मी आयपी ला प्रिंट केला. समजलं, राईट. सर्वांना वन बाय वन, स्टेप बाय स्टेप अंडरस्टँड करा. हे इथून दिली आहे ना मी, हे इथे कन्सोल मधून दिल्यावर या व्हेरिएबल मध्ये होल्ड केली. व्हेरिएबल काय, कंटेनर आहे, राईट. मी काय केलंय की मी एक कंटेनर घेतलं, कंटेनर मध्ये पूर्ण व्हॅल्यू टाकल्या, राईट. आता व्हॅल्यू ठेवल्या, ते बाहेरून घेतल्या सपोज त्या कंटेनर मध्ये, आणि ते कंटेनरला प्रिंट स्टेटमेंट मध्ये लिहिलं. तर काय होईल, त्या प्रिंट स्टेटमेंट मध्ये लिहिल्यानंतर त्या कंटेनर मध्ये जे काही व्हॅल्यू असेल ते प्रिंट होईल, राईट. ओके, दिस कॉल्ड एज इनपुट, राईट. याला आपण आणखी एक्सप्लोर करू, बट सध्या तुम्ही फक्त अंडरस्टँड करून घ्या, राईट. फ्लो, राईट. इट इज व्हेरी इझी, राईट. इंग्लिश टाईप आहे. आयपी इक्वल टू म्हणजे आयपी ला असाइन काय होत आहे, इनपुट करणारी व्हॅल्यू एंटर द नंबर वर, राईट. जसं आपण इंग्लिश वाचतो ना, तशीच लँग्वेज आहे, राईट. प्रिंट आयपी, सेकंड लाईन मध्ये जे काही व्हॅल्यू येईल आयपी मध्ये ते प्रिंट होईल, राईट. ओके, परफेक्ट. एकदम इझी लँग्वेज आहे पायथन शिकायसाठी, राईट. सो दिस इज द इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट आणि बुलियन. ओके, नाव आता आपण काय केलेलं आहे,
राईट. आपण सिंपल गोष्टी केल्या होत्या आतापर्यंत, राईट. आपण ऍक्च्युली मध्ये राईट प्रिंट केलं होतं हॅलो वर्ड, राईट. ओके, प्रिंट हॅलो वर्ड केला, राईट. रन केल्यावर काय होईल, हॅलो वर्ड इथे लिहून येईल. मला एक काम करायचं आहे, माझ्याकडे एक पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे ए इक्वल टू लेट्स से इथे मी शुभम लिहितो, राईट. शुभम. आता ए मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, शुभम, राईट. मला आता हा ए मधली व्हॅल्यू त्या हॅलो वर्डच्या समोर ऍड करायची आणि त्याला प्रिंट करायचं आहे. मी काय करेन, प्लस ए म्हणजे काय केलंय, हे जे हॅलो वर्ड आहे त्याला कॉन्कॅटिनेट केलाय ए, राईट. रन हॅलो वर्ड शुभम, राईट. जर मी इथे 10 लिहिल, राईट. नाव दिस इज द स्ट्रिंग व्हॅल्यू, ही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, दिस इज ऑल्सो स्ट्रिंग व्हॅल्यू, म्हणून हा प्लस वर्क करत आहे, राईट. जर मी इथे डायरेक्टली 10 लिहिलं, राईट, आणि रन करायचा ट्राय केला तर इट विल गिव्ह मी द एरर. का बरं, कारण स्ट्रिंग मध्ये आपण इंटिजर ऍड नाही करू शकत ना. आणि एरर बघा, एरर काय म्हणत आहे, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट द स्ट्रिंग नॉट इंटिजर, राईट, टू स्ट्रिंग. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, प्रोग्रामिंग करताना आपल्याला प्रोग्रामिंग शिकायची आहे, किती काही प्रो झाले तरी एरर येणारच आहे. ट्राय टू अंडरस्टँड द एरर. म्हणजे आपली मेंटॅलिटी काय असली पाहिजे, एरर आल्यावर तो सॉल्व्ह कसा होईल, राईट. म्हणजे आपल्याला एरर आल्यावर माहित पडलं पाहिजे की एरर कशामुळे आलेला आहे. सिंपल आहे, कुठलाही एरर आल्यावर नाही का तो कुठल्या लाईन मध्ये आहे ते सगळं आपल्याला लिहून देते, राईट. लाईन नंबर 11 मध्ये एरर आहे, राईट. ओके, परफेक्ट. कोणता एरर आहे, राईट, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट द स्ट्रिंग नॉट इंटिजर. म्हणजे इथे याला जर आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं आणि रन केलं तर काय होईल, हॅलो वर्ड 10 प्रिंट होऊन जाईल. का बरं, कारण की हा 10 हा स्ट्रिंग आहे, नॉट अ नंबर. कुठे, सॉरी, वर्ड आणि सिंपल आहे ना, राईट. मी इथे स्पेस देऊन देतो शेवटी, वर्डच्या समोर स्पेस पाहिजे ना, वर्डच्या समोर आणि 10च्या आधी. परफेक्ट, हॅलो वर्ड 10. एक लक्षात ठेवायचं, राईट. आता इथे स्पेस दिली आहे मी, राईट. स्पेस काय, स्पेस इज ऑल्सो अ कॅरेक्टर. स्पेस पण एक कॅरेक्टर आहे. मी इथून स्पेस काढून टाकली आणि इकडे 10च्या आधी स्पेस दिली, राईट. रन केलं, सेम आउटपुट, राईट. का बरं, कारण की हा जो स्पेस आहे म्हणजे या पर्टिक्युलर डबल कोटच्या आणि या पर्टिक्युलर डबल कोटच्या आतमध्ये जे काही येत आहे ते स्ट्रिंग आहे, राईट. तिथे मी फुल स्टॉप देऊ शकतो, तिथे मी कोणताही सिम्बॉल देऊ शकतो, व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू डू, राईट. ते सगळं कन्सिडर होईल ऍज अ स्ट्रिंग, राईट. इंटिजर मध्ये काय चालेल, फक्त होल नंबर, राईट. तिथे आपण काहीच नाही लिहू शकत, राईट. त्यानंतर फ्लोट मध्ये काय चालेल, फ्लोटिंग पॉइंट नंबर म्हणजे जिथे पॉइंट्स येतात, राईट, डेसिमल पॉइंट्स येतात. बुलियन मध्ये काय चालेल, ट्रू ऑर फॉल्स, राईट. स्ट्रिंग मध्ये काय चालेल, कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन, त्याला स्ट्रिंग म्हणत आहे, राईट. ए इक्वल टू 10 हे स्ट्रिंग आहे, राईट. स्ट्रिंगला स्ट्रिंग सोबत ऍड करू शकतो. बट मला एक काम करायचं आहे, मला हे सगळं भानगडीत नाही पडायचं. स्ट्रिंग मध्ये कधी कधी राहू शकते ना की आपल्याला एक जस्ट असं काहीतरी लिहायचं, ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 20, राईट. आणि एक व्हेरिएबल घेतला ऍड इक्वल टू ए प्लस बी, राईट. ए प्लस बी, परफेक्ट. ए इक्वल टू 10, बी इक्वल टू 20, ऍड इक्वल टू ए प्लस बी. सिंपल ऍडिशन करायचं दोघांचं. जर प्रिंट केलं मी, राईट, ऍड प्रिंट होईल, 30 प्रिंट होईल. हे तर आपण आता पण केलेलं आहे. मला असं नाही पाहिजे, मला असं लिहून पाहिजे एका पर्टिक्युलर ठिकाणी की ऍडिशन ऑफ ए अँड बी इज 20, राईट. आता आपण काय केलं होतं मागच्या वेळेस, जो 10 होता, 10 प्रिंट केला होता ना स्ट्रिंगच्या समोर, तर त्याला आपण काय केलं होतं, कन्वर्ट केलं होतं. म्हणजे एका इंटिजरला कन्वर्ट केलं होतं स्ट्रिंग मध्ये डबल कोट्स देऊन आणि नंतर ते प्रिंट केलं होतं. बट आता आपल्याला तर तसं करता नाही, कारण की आपण ऑपरेशन या पर्टिक्युलर ऍड मध्ये व्हॅल्यू कुठून येत आहे, ए आणि बी वर कुठलं तरी ऑपरेशन होऊन येत आहे. म्हणजे ऍड हा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. ऍडला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायसाठी वी हॅव अ फंक्शन, एक फंक्शन आहे गाईज, राईट. ऑब्झर्व करा पाहिजे, राईट. मला लिहायचं आहे ऍडिशन इज, राईट, इथे प्लस ऍड. जर मी प्लस ऍड करेल तर मला एरर देईल. एरर आलेला आहे, राईट. काय म्हणत आहे, कॅनॉट कॉन्केटेनेट द स्ट्रिंग, राईट. स्ट्रिंग सोबत कॅनॉट कॉन्केटेनेट नाही होऊ शकत.
तर मग काय करू शकतो, कुठल्याही स्ट्रिंगला इंटिजर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायसाठी एक फंक्शन लिहिता येतात आपल्याला, राईट. ओके, आता या ऍडचा टाईप कुठला आहे? ऍडचा टाईप हा इंटिजर असेल. दोन इंटिजरचे ऍडिशन केली ना मी, प्रिंट ऑफ, राईट, टाईप ऑफ ऍड, परफेक्ट, राईट. आता मी एक काम करतो, सी एक व्हेरिएबल घेतो, त्यामध्ये असा 10 टाकतो. आता सी काय स्ट्रिंग आहे, राईट, सी स्ट्रिंग आहे, राईट. प्रिंट ऑफ, राईट, टाईप ऑफ सी, राईट. ओके, परफेक्ट, रन केला. पहिला टाईप कोणता आहे? इंटिजर. सी चा टाईप स्ट्रिंग. ओके, आता मला या सी ला कन्वर्ट करायचं आहे इंटिजर मध्ये. मी काय करेल, राईट, मी एक फंक्शन लिहेल, राईट. मी एक डी व्हेरिएबल डिफाइन करतो, डी कंटेनर डिफाइन करतो, इक्वल टू str ऑफ सी. str ऑफ सी काय करेल, या स्ट्रिंगला, राईट, कन्वर्ट करेल. सॉरी, या स्ट्रिंगला, str नाही, इंट ऑफ स्ट्रिंग. आपल्याला इंटिजर मध्ये करायचं ना, ही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे 10, ही आपल्याला कन्वर्ट करायची आहे इंटिजर मध्ये. ओके, फाईन, परफेक्ट, राईट. कॉपी अँड पेस्ट. ओके, रन. आला, राईट. आपल्याकडे जो ऍड होता, ऍडचा टाईप काय आहे? इंटिजर, राईट. हा सी चा टाईप काय होता? स्ट्रिंग. त्याला आपण एक व्हेरिएबल डिफाइन केला, दुसरं कंटेनर घेतलं, त्या कंटेनर मध्ये त्याला सी ला टाकला, बट टाकताना आपण त्याचा टाईप चेंज केला बाय युझिंग द फंक्शन इंटिजर. म्हणजे हे स्ट्रिंग डेटा इंटिजर मध्ये कन्वर्ट केला, अँड दिस इज द प्रूफ ऑफ दॅट, राईट. आता आपल्या केसमध्ये काय आहे? आपल्या केसमध्ये उलटा आहे, राईट. हा जो ऍड आहे, राईट, हा कोणता डेटा आहे? इंटिजर डेटा आहे. आपल्याला तो कन्वर्ट करायचा आहे स्ट्रिंग मध्ये, राईट. आपण काय करू? इट इज सिंपल, राईट. मी आला, इट इज सिंपल str ऑफ ऍड करतो, राईट. दॅट्स इट, राईट, परफेक्ट, राईट. काय केलंय? a इक्वल टू 10, b इक्वल टू 20, या दोघांची ऍडिशन ऑब्विसली इंटिजर मध्ये येईल, राईट. ऍडिशन इज str ऑफ ऍड. जेवढा माझा हायलाइटेड कोड आहे ना, राईट, त्याचं मिनिंग काय? आपण इंटिजरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं, राईट, आणि प्रिंट केलं, रन केलं. ऍडिशन इज 30. गेटिंग इट? समजलं? क्लिअर आहे सर्वांना, राईट? एव्हरीवन गाईज ऑनलाईन? ओके, परफेक्ट. इंडेंटेशन इज इम्पॉर्टंट. इंडेंटेशन म्हणजे काय असते? इंडेंटेशन म्हणजे जे मी सांगितलंय ना, स्ट्रॉंगली टाईप म्हणजे काय? जसं आता हा प्रिंट केलाय, मी इथे इंडेंटेशन दिलं. इंडेंटेशन म्हणजे स्पेस देऊन दिला. इथे जर स्पेस देऊन दिला, राईट, आणि रन करायचं ट्राय करेल, हा मला एरर देईल. इंडेंटेशन एरर. जावा कोणी शिकलेला, जावा शिकताना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ना, असे कर्ली ब्रॅकेट्स असतात, राईट, असे कर्ली ब्रॅकेट्स असतात, राईट. तर हे कर्ली ब्रॅकेट्स पायथन मध्ये नाहीये, इथे इंडेंटेशन्स आहे. कोणाच्या म्हणजे इंडेंटेशन काय डिफाइन करते? स्कोप ऑफ दॅट पर्टिक्युलर कोड ब्लॉक, राईट. ते आपण हळूहळू शिकणार आहे. ओके, आणखी कोणाची काही कमेंट आहे का? ओके, व्हॉइस नाही येत आहे. फाईन. सो गाईज, दिस इज इट, राईट. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आय विल एक्सप्लेन वन्स अगेन, राईट. मी एकदा पुन्हा एक्सप्लेन करेल हे. काही डाऊट आहे ऑनलाईन मध्ये कोणाला? क्लिअर आहे एव्हरीवन? ऑफलाईन क्लिअर आहे सर्वांना? इझी आहे एकदम. हळूहळू कॉम्प्लेक्स कडे जाऊ. ठीक आहे, हळूहळू कळून जाईल सर्वांना. ठीक आहे. येस, ऑनलाईन गाईज, एनीवन हॅज एनी डाऊट? सो टुमॉरो ऑल्सो आपण यामध्ये आता इनपुट फंक्शन्स कशी यूज करणार, आणि उद्या तुम्हाला 1-2 प्रोग्राम येतील या लेवलवर आपण जाऊ, राईट. हळूहळू. इफ यू थिंक थोडं फास्ट आहे, लेट मी नो, राईट. कारण की मला ऑनलाईन मध्ये तर मला समजतच नाही की स्लो आहे की फास्ट आहे, कारण की समोरच्याने रिस्पॉन्स दिला तर समजते आपल्याला. ठीक आहे, ऑफलाईन मध्ये तुम्ही आहे तर तुम्ही स्टील सांगू शकता, मला स्लो करायचं असेल तर स्लो घेऊ शकतो आपण, फास्ट करायचं आहे आणखी फास्ट घेऊ शकतो, नॉट एन इश्यू, राईट. तर आपण आता काय काय बघितलेलं आहे आज, राईट. पायथन ची डेफिनेशन ब्रेकआउट केली आपण, सर्वांना क्लिअर असेल. पाठ करायची गरज नाही राहत पायथनची डेफिनेशन. इट इज अ स्ट्रॉंगली टाईप हाय लेवल मल्टीपर्पज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यामधला आपण दोन लँग्वेज कन्स्ट्रक्टर्स बघितलेले आहे. फर्स्ट इज अ डेटा टाईप अँड सेकंड इज अ व्हेरिएबल, राईट.
फंक्शनचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, बट फंक्शनचं पूर्ण आपण नाही बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच आपल्या सर्वांना माहित असायला पाहिजे असाइनमेंट स्टेटमेंट काय म्हणतात. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे ज्याला व्हॅल्यू असाइन करत आहे आपण एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला, त्याला असाइनमेंट स्टेटमेंट म्हणतात. राईट. एक्सप्रेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ द लॉजिक, ज्याला एक्सप्रेशन म्हणतो आपण. राईट. आणि ऑपरेटर आपण एक प्लस ऑपरेटर बघितलं. ठीक आहे. ओके, चलो. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाइज वी कॅन एंड टुडेज सेशन.